ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम रीड करत मुद्दा सोपा होता. जर कोणाचा आवाज येत असेल तर म्यूट करा. एकच मिनिट, कोणाचा आवाज येतोय? निकिता, तुझा आवाज येतोय, तू जरा म्यूट कर बाळा. ओके, चला पहिल्यांदा प्रॉब्लेम आपण रीड करत असतो त्याप्रमाणे आपण प्रॉब्लेम रीड करू. द सिटीजन कंपनी लिमिटेड. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना तुम्हाला? हो सर येतोय. ओके, नो प्रॉब्लेम. द सिटीजन कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड. नवीन कंपनी इनकॉर्पोरेटेड झालेली आहे, सिटीजन कंपनी लिमिटेड. कंपनीचं नाव काय आहे? सिटीजन कंपनी लिमिटेड. वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन. तारीख दिलेली आहे 1 जुलै 2019. कालचा ज्यांनी प्रॉब्लेम केलेला असेल त्यांना हा प्रॉब्लेम सोपा वाटेल. जवळपास सेमच प्रॉब्लेम आहे, थोडासा डिफरंट आहे. कालच्या पेक्षा जरा आजचा प्रॉब्लेम सोपा आहे. 1 जुलै 2019 ला इनकॉर्पोरेटेड झालेले आहे सिटीजन कंपनी लिमिटेड टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ मिस्टर फेमस. फेमस नावाचा एक जण असेल, त्याचा बिझनेस त्यांनी घेतलेला आहे. विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019. केव्हापासून घेतलेला आहे? तर 1 एप्रिल 2019 पासून घेतलेला आहे. द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 वॉज ड्राउन अप. ड्रॉन अप म्हणजे खालील प्रमाणे. काय झालेलं आहे पहा, 3 तारखे महत्वाच्या असतात. ही आहे इनकॉर्पोरेटेड झालेली तारीख. ही इनकॉर्पोरेटेड झालेली तारीख म्हणजेच आपल्याला इथे कंपनी अस्तित्वात आली आणि इथून पुढे त्यांचा बिझनेस या नावाने चालू झाला, द सिटीजन कंपनी लिमिटेड. त्यामुळे ही महत्वाची तारीख असते. त्यांनी कोणाचा बिझनेस घेतला? तर मिस्टर फेमसचा बिझनेस घेतला. केव्हापासून घेतला? तर 1 एप्रिल 2019 पासून. 1 एप्रिल 2019 पासून घेतला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इयर एंडेडची तारीख किती आहे? 31 मार्च 2020. म्हणजे इथपासून त्यांनी बिझनेस घेतला, ही एक तारीख महत्वाची आहे. आणि इयर एंडेडची तारीख म्हणजे सगळ्यात शेवटची तारीख असते, ही एक खूप महत्वाची आहे. अशा या 3 तारखा जर मिळाल्या की आपल्याला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा टॉपिकच कळला असं समजायला हरकत नाही. पहिल्यांदा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड पाहू आणि विदाउट एनी ऍडजस्टमेंट इथलचे एक्सपेन्सेस जे काय असतील ते कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत ते आपण त्याच्या पुढे लिहून घेऊया. जसं की आता इथं लिहिलेलं आहे टू सॅलरीज. सॅलरी आपण कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? तर ती करणार टाइम रेशोमध्ये, म्हणून मी तिथे लिहिलं टी. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा डायरेक्ट जातो पोस्टला. आफ्टर इनकॉर्पोरेशनचा हा खर्च आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्ट. इन्शुरन्स इज रिलेटेड टू द टाइम, त्यामुळे तिथे आपण टाइम म्हटलं. कमिशन हे आपण सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. एमडी रेम्युनरेशन इज गोइंग टू द पोस्ट, कारण एमडी मॅनेजिंग डायरेक्टर हे आपले कंपनी स्थापन झाल्यानंतर तयार होतात, म्हणून एमडी रेम्युनरेशन गोइंग टू द पोस्ट आफ्टर कॉर्पोरेशन. नेक्स्ट, रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस हे कशामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आपण? टाइम रेशो मध्ये. डिस्काउंट इज रिलेटेड टू द सेल्स, म्हणून इथं आपण म्हणणार सेल्स. ऍडव्हर्टाइजमेंट ऑल्सो रिलेटेड टू द सेल्स. बॅड डेट सेल्स रेशो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हेच आपल्याला काय करायचं आहे? विभागायचं आहे, कुठे किती येतंय आणि किती नाही येते. ग्रॉस प्रॉफिट इज रिलेटेड टू द सेल्स रेशो. अशा प्रकारे आपण कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट न पाहता कोणते एक्सपेन्सेस हे कोणत्या रेशो मध्ये आणि त्याचे इफेक्ट कुठे होणार आहे हे आपण पाहिलं. आता आपण एक एक ऍडजस्टमेंट पाहू आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असेल त्याप्रमाणे करू. त्यातली पहिली ऍडजस्टमेंट पहा. बॅड डेट्स ₹350 रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड आफ्टर 1 जुलै 2019. ऍडजस्टमेंटचा अर्थ काय आहे? तर बॅड डेट्स आहेत 350, हे कशाशी रिलेटेड आहेत? तर हे रिलेटेड आहेत टू सेल्स अफेक्टेड आफ्टर 1 जुलै 2019. 1 जुलै नंतर जे काही सेल्स झालेले आहे ना त्याच्या संदर्भात हे आहेत, त्याच्यानंतरचे हे सेल्स आहेत. म्हणून आपण हे बॅड डेट जे आहेत हे पहा, बॅड डेट्सला इथे एक स्टार करून घेऊ, तुम्ही करा. 1250 आहेत बॅड डेट्स. या 1250 पैकी 350 म्हणजे 1250
वजा 350. हे 350 कधीचे आहेत? तर हे आहेत 1/7/2019च्या नंतरचे आहेत. म्हणजे ही तारीख 1/7. आता 1/7 पहिली गेली तारीख, तर ही काय आहे? इनकॉर्पोरेटेडची तारीख आहे. म्हणजे याच दिवशी तुमची कंपनी अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे इथून पुढचे कंपनी अस्तित्वात आल्यानंतरचे आहेत. म्हणजे हे कुठे जाणार? तर हे जाणार पोस्ट इनकॉर्पोरेशनला जाणार. पोस्ट इन कॉर्पोरेशनला. त्यामुळे हे 350 पोस्ट इन कॉर्पोरेशनला जाणार आणि याचा अर्थ यातून हे जर 1250 मधून 350 वजा केले तर राहतील 900. हे 900 कधीचे आहेत? तर हे 1 जुलै 2019च्या आधीचे आहेत. म्हणजे ते कुठे जाणार? प्री इनकॉर्पोरेशनला जाणार. याच्यावरची आपण नंतर डीप मध्ये पाहणार आहोत. फक्त आता सध्याला काय करू की समजून घेऊ काय आहे ते. 1250 पैकी 350 हे पोस्ट इन कॉर्पोरेशनचे आहेत. कंपनी स्थापनेनंतरचे आहेत. कारण तारीख कधी दिलेली आहे? 1 जुलै 2019च्या नंतरचे आहेत. आणि मग त्याच्या आधीचे किती आहेत? तर त्याच्या आधीचे 900. म्हणजे कंपनी स्थापनेच्या आधीचे आहेत म्हणून ते कुठे जाणार? प्री इनकॉर्पोरेशनला जाणार. अशा प्रकारे आपण ही बॅड डेट्स वरची ऍडजस्टमेंट पाहिली. नेक्स्ट पुढे पहा 2 नंबरचे ऍडजस्टमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनेटेड टू द सेल्स. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ह्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे 5250. हे आपल्याला सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलेले आहेत. ते वाटायला सांगितलेले आहे. त्याचं डिवायडेशन कसं करायला सांगितलेलं आहे? सेल्स प्रमाणे. आणि आपण ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे सेल्स. त्यामुळे ह्या ऍडजस्टमेंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जरी इन्फॉर्मेशन दिली नसती तरी सुद्धा आपण सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार होतो. त्यानंतर शेवटची 3 नंबरची ऍडजस्टमेंट पहा काय आहे. सेल्स फॉर द पिरियड फ्रॉम 1st एप्रिल 2019 टू 31st मार्च 2020. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंतचे किती आहेत? 14,70,000. मार तुझा. म्हणजे पूर्ण वर्षभराचे आहेत. हे काय आहेत? 1 इयरचे सेल्स आहेत. 1 इयरचे म्हणजे पूर्ण वर्षाचे शेअर दिलेले आहेत आपल्याला सेल्स. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत. आणि ते किती दिलेले आहेत? तर 14,70,000 दिलेले आहेत. पूर्ण वर्षाची सेल दिलेले आहेत 14,70,000. आउट ऑफ विच यापैकी, आउट ऑफ विच म्हणजे यापैकी सेल्स अप टू सेल्स दिलेले आहेत अप टू 30 जून 2019 वॉज ₹2,10,000. म्हणजे 30 जून पर्यंतचे अप टू सांगितलेले आहे. अप टू 30 जून 2019 पर्यंतचे किती आहेत? तर 2,10,000 आहेत. हे 2,10,000 30 जून पर्यंतचे आहेत. आणि आपली कंपनी केव्हा स्थापन झालेली आहे? 1 जुलैला. म्हणजे जस्ट त्या तारखेच्या आधीचे. म्हणजेच ही कुठलची सेल्स असणार आहे? तर ही सेल्स असणार आहे आपली प्री इनकॉर्पोरेशनची असणार आहे. प्री इनकॉर्पोरेशनची. का बरं प्री इनकॉर्पोरेशनची? कारण ही जी सेल्स आहे, एकच मिनिट, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शक्यतो नावाने जॉईनिंग व्हायचं. जर तुमचं मोबाईल नंबर असेल किंवा मोबाईलचं नाव असेल तर मी जॉईनिंग करून घेत नाही. तेव्हा काय करायचं की आपल्या ते पेड क्लास आहे, कोणालाही क्लास अटेंड करता येणार नाही. जर कोणी मोबाईलनी जर कनेक्ट होत असेल तर त्याला कनेक्ट होता येणार नाही. ठीक आहे. ओके, चला पाहू. मी सांगत होतो 14,70,000 पैकी 2,10,000 हे 1 जुलै किंवा 30 जूनच्या आधीचे आहेत. म्हणजे ते काय आहेत? प्री इनकॉर्पोरेशन आहे 2,10,000. म्हणजे 14,70,000तून 2,10,000 वजा केल्यानंतर जी सेल्स राहील ती सेल्स कधीची असणार आहे? पोस्ट इन कॉर्पोरेशनची असणार आहे. असा हा या ऍडजस्टमेंटचा अर्थ होतो. ऍडजस्टमेंट आपण सगळ्या व्यवस्थित पाहिलेल्या आहेत. आता आपण एक एक रेशो कॅल्क्युलेट करू. सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू तो म्हणजे टाइम रेशो. प्रॉब्लेमचा अर्थ समजलेला आहे का? हो सर. ओके, मग आता आपण रेशो कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. मग रेशो कॅल्क्युलेट करू. पहिल्यांदा टाइम रेशो. टाइम रेशो म्हणून तुम्ही पहिल्यांदा लिहा 1 नंबर वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो.
आणि कसा टाइम रेशो काढायचा तर त्यासाठी आधी आपण तारखा लिहून घेतो. पहिल्यांदा लिहिणार आपण टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम. हे वाक्य लिहून घ्या. टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम. आणि तारीख कधी आहे ती 1 एप्रिल 2019 पासून त्यांनी बिझनेस घेतलेला आहे. म्हणून तारीख टाका 1 एप्रिल 2019. दुसरी तारीख टाकतो आपण डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड. कंपनी स्थापन झालेली तारीख. डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड. आणि इनकॉर्पोरेटेडची तारीख केव्हा आहे तर इथे सांगितलेले त्यांनी 1 जुलै 2019. 1 जुलै 2019 म्हणून इथं तारीख लिहिलेली आहे आपण 1 जुलै 2019. आणि सगळ्यात शेवटची तारीख लिहितो ती म्हणजे इयर एंडेड. ती आहे 31 मार्च 2020. 31 मार्च 2020. आता या 3 तारखेनुसार आपण कॅल्क्युलेट करू. सगळ्यात पहिल्यांदा तारीख घ्यायची 1 एप्रिल 2019. इथून आपला बिझनेस चालू झाला आणि तो इथपर्यंत येऊन थांबला म्हणजेच 31 मार्चला येऊन तो थांबला. आणि याच्यामध्येच कुठेतरी कंपनी स्थापन झालेली असणार. आणि ती कुठे कंपनी स्थापन झालेली आहे तर इथे झालेली आहे. ती तारीख किती आहे तर ती तारीख आहे 1 जुलै 2019. अशा प्रकारे आपण काय केलं 1 जुलै ते 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंत ही प्री इनकॉर्पोरेशन पिरियड असणार आहे. कंपनी स्थापनेचा आधीचा कालावधी असणार आहे. आणि 1 जुलै ते 31 मार्च पर्यंतचा कालावधी काय असणार आहे तर पोस्ट इनकॉर्पोरेशन किंवा आफ्टर इनकॉर्पोरेशन असणार आहे. म्हणून आपण हा जो पिरियड आहे ह्या पिरियड नको लावू, बंद होईल. हा पिरियड किती आहे हो हा जो पिरियड आहे हा पिरियड किती आहे तर तो 3 महिन्याचा आहे. काउंटिंग करून बघू आपण. एप्रिल, मे, जून आणि जुलैची 1 तारीख आहे. म्हणजे तो किती महिन्याचा पिरियड आहे 3 महिन्याचाच पिरियड आहे. आणि इकडचा जर पिरियड पाहिला तर तो 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंतचा तो किती महिन्याचा असणार आहे तर तो 9 महिन्याचा असणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने होतात एकूण 9 महिने होतात. म्हणजे तो 9 महिन्याचा पिरियड आहे. हा पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतो प्री इनकॉर्पोरेशन. आणि हा पिरियड आहे त्याला काय म्हणतो पोस्ट इनकॉर्पोरेशन. त्याप्रमाणे जर आपण रेशो काढला आता जर आपण रेशो काढला तर रेशो येईल पहा. रेशो येईल 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच एकास 3 हा रेशो येईल. रेशो समजला का किती आलाय तो? हो सर. टाइम रेशो समजलेला असेल तर लगेच आपण सेल्स रेशो कडे जाऊया. सेल्स रेशो पाहू. सेल्स रेशोच्या इथं आपण 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये पाहिलेली इन्फॉर्मेशन काय आहे त्याप्रमाणे आपण आता सेल्स रेशो काढू. सेल्स रेशो काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या 3 तारखा लिहून घेतो. एकच मिनिट. ह्या 3 तारखा मी लिहून घेतो. आणि आता आपण पाहू की टोटल सेल्स किती दिलेली होती. आपल्याला टोटल सेल्स जी दिलेली होती ती होती 14,70,000. ही पूर्ण वर्षभराची सेल्स आहे. म्हणून आपण म्हणूयात इथे टोटल टर्नओव्हर 14,70,000. त्यापैकी इथे पहा म्हटलेलं आहे सेल्स आउट ऑफ विच सेल्स अप टू 30 जून 2019 ती किती आहे 2,10,000. ही आपण त्यातनं काय करूयात वजा करूयात. टोटल टर्नओव्हर घेतला आपण 14,70,000. त्यामधून आपण म्हटलं प्री ऍक्विजिशन पिरियड सेल्स कारण ती कंपनी स्थापनेच्या आधीची आहे. म्हणून ह्या 14,70,000तून प्री इनकॉर्पोरेशनची किंवा प्री ऍक्विजिशन पिरियडची सेल्स आपण वजा करणार. ही वजा केल्यानंतर 14,70,000तून 2,10,000 गेले
तर शिल्लक राहतील 12,60,000. 12,60,000. आणि याला आपण काय म्हणणार तर पोस्ट ऍक्विजिशन, कारण ही प्री ऍक्विजिशन आहे. राहिलेली काय असणार आहे तुमची पोस्ट ऍक्विजिशन पिरियड सेल्स. पोस्ट ऍक्विजिशन पिरियड सेल्सची किती आहे ती 12,60,000. आता याचा अर्थच असा होतो की हे 14,70,000 जे आहेत ह्याचे जर आपण दोन भाग पाडले, त्यामधला प्रीचा किती आहे तर तो आहे 2,10,000 आणि पोस्टचा किती आहे 12,60,000. कळतंय ना काय चाललंय? ही टोटल टर्न ओव्हर आहे त्यांचा. टोटल पूर्ण वर्षाची सेल्स आहे 14,70,000. त्यापैकी ही 2,10,000 प्रीची आहे तर पोस्टची किती आहे तर 12,60,000 आहे. आणि आता आपण जर भाग दिला तर भाग कसा द्यायचा? पहिल्यांदा एक कॉमन झिरो कट करायचे. 4 झिरो आहेत इथे 1 2 3 4 आणि इकडे सुद्धा 4 झिरो आहेत. त्याप्रमाणे 4 झिरो कट केले आणि हेही 4 झिरो कट केले. मग राहिले इथे 21 आणि इकडे आहेत 126. 21 चा सगळ्यांना पाडा येत असेल 21 एके 21 आणि 21 सख 126. 6चा भाग जातो म्हणजेच रेशो किती येईल तुमचा 1:6. सगळ्यांचा येतोय का एवढाच? कोणाचा वेगळा येत असेल तर मला सांगा. झालं? समजलं सगळ्यांना कसा सेल्स रेशो काढायचा? हो सर. सगळ्यांना कळलं का? बाकीच्यांना? हो सर. ओके, मग चला आपण पुढे जाऊया. हो सर. ओके, नो प्रॉब्लेम. टाइम रेशो झाला आणि सेल्स रेशो झाला. आता आपण स्टेटमेंट पाहू. स्टेटमेंट सगळ्यांनी तुम्ही आखून घेतलेलं असेल या प्रकारचं. इथे म्हटलं जातं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आणि कसं आखतो आपण तर कॉलम प्रमाणे आखतो, फक्त विभागणी करतो. हा जो कॉलम असतो पर्टिक्युलरचा टोटल अमाऊंट, बेसिस ऑफ अलोकेशन एक एक्स्ट्रा कॉलम करतो आपण, प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन असे दोन अमाऊंटचे वेगळे कॉलम करतो. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं, सगळ्यांनी आखलेलं असेलच म्हणून आपण लगेच घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतो आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन पाहणार आपण क्रेडिट साईडला किती आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन किंवा ग्रॉस प्रॉफिट. किती आहे तो ग्रॉस प्रॉफिट? तो आहे 1,05,000. त्याप्रमाणे आपण घेऊ. इथे म्हणूया टोटल अमाऊंट 1,05,000 सॉरी ग्रॉस प्रॉफिट 1,05,000. आणि हा कशा डिस्ट्रीब्यूट करतो आपण तर सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. सेल्स रेशो किती 1:6 म्हणून याला भागिले 7 करायचं. आणि मग जर तो भागाकार केला तर भागाकार केल्यानंतर किती येतो पहा, एक हिस्सा येईल भागिले 7 केल्यानंतर 15,000 आणि त्याला गुणिले 6 केलं की आफ्टर इनकॉर्पोरेशन येईल 90,000. समजलं सगळ्यांना? एवढंच आपण घेणार इथे आणि त्याच्यानंतर आपण करणार टोटल. मग टोटल करूयात आणि या टोटलला नाव द्यायचं टोटल इन्कम किंवा टोटल रेव्हेन्यू म्हटलं तरी सुद्धा चालतं. आणि टोटल म्हणजे काय, हे वरचीच अमाऊंट इथे येते म्हणजेच 1,05,000 इकडे येणार 15,000 आणि इकडे येणार 90,000. 1,05,000 15,000 आणि 90,000. नेक्स्ट हे झालं इन्कम. त्यानंतर आपण म्हणू एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर आणि एक्सपेंडिचर मध्ये आपण पाहणार सगळ्यात पहिल्यांदा इथं दिलेलं आहे टू सॅलरी. हेच सगळे एक्सपेन्सेस आपल्याला बघायचे म्हणून हेच सगळे एक्सपेन्सेस एक एक पाहू. सगळ्यात पहिल्यांदा आहे सॅलरी म्हणून तर मी लिहिलं सॅलरीज. सॅलरीची अमाऊंट होती 18,000 आणि सॅलरीच्या पुढे लिहिलेलं होतं आपण टाइम रेशो. टाइम म्हणून टाइम रेशो लिहिला 1:3 आलेला आहे तो रेशो म्हणून टाइम 1:3. आणि 1:3 म्हणजे भागिले किती करायचे याला 4 करायचं. 18,000 भागिले 4 केलं की पहिल्यांदा प्रायर टू इनकॉर्पोरेशन येईल 4,500 आणि याला गुणिले 3 केलं की पोस्टचा येईल 13,500. याला जास्त वेळ लावायचा नाही डिस्ट्रीब्यूट करायला, फास्ट करायचंय. हे जर कोणाला कळत नसेल तर मी सांगतो कसं करायचं.
सगळ्यांना समजतं का हे कसं करायचं का सांगू? नको. नको. ठीक आहे, सगळ्यांना कळतंय म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट पुढचा एक्सपेन्सेस आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि अमाऊंट होती त्याची 1000 आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसच्या पुढे आपण ऑलरेडी लिहिलेला आहे पोस्ट, म्हणून इथं आपण लिहिणार पोस्ट. आफ्टर इनकॉर्पोरेशनचा खर्च आहे तो, म्हणून डायरेक्ट कोणत्या कॉलम मध्ये लिहायचा? आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्येच घ्यायचा आहे असा 1000. नेक्स्ट पुढचा खर्च इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट होती 1200 आणि इन्शुरन्स आपण टाइम मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, म्हणून इथे लिहायचं टाइम 1:3 एकास 3. त्याला भागिले 4 करायचं म्हणजे प्रायरचा हिस्सा येईल 300 आणि त्यालाच गुणिले 3 केलं की येतील 900. 300 आणि 900 1200 रुपये आपण कसे डिस्ट्रीब्यूट केले? तर 300 आणि 900 असे डिस्ट्रीब्यूट केले. पुढचा खर्च आहे तो म्हणजे कमिशन. कमिशन आहे 2625 आणि कमिशन आपण कशा डिस्ट्रीब्यूट करणार? तर सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, कारण कमिशन इज रिलेटेड टू द सेल्स, म्हणून आपण म्हणणार इथे सेल्स 1:6 आणि ह्याला भागिले काय करणार? 7 करणार. त्याला भागिले 7 केलं की एक हिस्सा येईल 375. 375 एक आला, त्यालाच गुणिले किती करायचं? 6 करायचं म्हणजे आफ्टर इनकॉर्पोरेशन येईल आणि ते येतील 2250. किंवा या 2650 मधनं 375 वजा केले तरी चालतात, जे राहील ते असणार आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 2250. समजलं? पुढे नेक्स्ट एक्सपेन्सेस इज एमडी रेम्युनरेशन. मॅनेजिंग डायरेक्टरचं मानधन आणि अमाऊंट होती त्याची 9000 आणि हा खर्च रिलेटेड आहे आफ्टर इनकॉर्पोरेशन, म्हणून इथं आपण म्हणूयात पोस्ट. पोस्ट करणार, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये लिहिणार, डायरेक्ट इथे लिहिणार 9000. मी जी थेरी मध्ये जी लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट नीट व्यवस्थित पाठ करा सगळे एक्सपेन्सेस, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाईल. पुढे पुढे आहे रेंट अँड टॅक्सेस आणि अमाऊंट होती 3000 आणि हा एक्सपेन्सेस आपण कशा डिस्ट्रीब्यूट करतो? तर टाइम मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. त्याला भागिले 4 करायचं. 3000 भागिले 4 केलं की तुमचा फर्स्ट येईल तो म्हणजे असेल 750 आणि त्याला गुणिले 3 केलं की आफ्टरचा येईल 2250. 750 आणि 2250. जर माझं डिस्ट्रीब्युशन चुकत असेल तर तुम्ही करून पहा, मी सांगतोय म्हणून लिहू नका, तुम्ही करून पहा, कॅल्क्युलेटर वापरा, कॅल्क्युलेटरची बटणं पाठ करा म्हणजेच ते वापरा. नेक्स्ट पुढचा एक्सपेन्स आहे डिस्काउंट. डिस्काउंट होता 350 आणि इट इज रिलेटेड टू द सेल्स, म्हणून त्याला 350 भागिले 7 केलं की फर्स्ट येईल तो म्हणजे 50 इंटू 6 करायचं, त्याला गुणिले 6 करायचं म्हणजे 300. 50 आणि 300 असं डिस्ट्रीब्युशन झालं. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 5250 आणि हा आहे सेल्सशी रिलेटेड खर्च आणि त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करा, म्हणून ह्याला 5250 भागिले 7 करा, येतील 750 आणि त्याला गुणिले 6 करा 4500. पुढे बॅड डेब्ट्स आणि बॅड डेब्ट्सच्या बाबतीत काय होतं? ऍडजस्टमेंट होती का? पाहूयात एकदा. हो, बॅड डेब्ट्सच्या बाबतीत ऍडजस्टमेंट आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? ऍडजस्टमेंट कडे जावं लागेल. आता बॅड डेब्ट्सची ऍडजस्टमेंट, ठीक आहे, एकच मिनिट. बॅड डेब्टचे ऍडजस्टमेंट मला इफेक्ट दाखवायचे राहिलेले आहेत. एकच मिनिट. बॅड डेब्ट्स पहा कसं करायचं. वर्किंग नोट करा, चालेल वर्किंग नोट केली तरी. वर्किंग नोट नंबर 3 म्हणा, 3 नंबरची वर्किंग नोट करा. कॅल्क्युलेशन ऑफ बॅड डेब्ट्स किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ बॅड डेब्ट्स. आणि बॅड डेब्ट्स दिलेले होते तर ऍडजस्टमेंट बघा काय सांगितलेली. बॅड डेब्ट्स ₹350 रिलेटेड टू सेल्स अफेक्टेड आफ्टर 1 जुलै 2019. 1 जुलै 2019 नंतरचे किती आहेत? 350 आहेत. आधी आपण पाहू टोटल बॅड डेब्ट्स किती होते. टोटल डेब्ट्स होते 1250, त्यामधून लेस केले आपण पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 350, शिल्लक राहिले 900. हे काय असणार आहेत? आपले प्री इनकॉर्पोरेशनचे असणार आहेत, कारण 350 हे 1 जुलै नंतरचे आणि 1 जुलै ही तारीख काय आहे? आपली इनकॉर्पोरेटेडची तारीख आहे, मग त्यानंतरचे 350 आहेत, म्हणजेच आधीचे किती असणार आहेत? ते 900 असणार आहेत.
मग आपण याचंच डिस्ट्रीब्युशन मी जरा थोडस वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हालाही कळलं. फक्त पहा, समजलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी कसं आहे. 1 एप्रिल ते 1 जुलै पर्यंतचे किती होते, तर इथे सांगितल्याप्रमाणे होते 900 रुपये आणि आफ्टरचे होते 350. हे 350 आणि प्रीचे होते 900. सॉरी 900 आणि 350. म्हणजे प्रीला किती लिहिणार आहेत आपण 900 आणि पोस्टला किती लिहिणार आहेत 350. चला आपण आपल्या मेन प्रॉब्लेम कडे येऊयात. कुठे गेला प्रॉब्लेम? इथे बॅड डेट्स इथे लिहा 1250. इथे म्हणा गिवन. जर ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर इथं लिहायचं गिवन, जसं तुम्ही दिलंय तसं गिवन. आणि आत्ताच आपण पाहिलं की सुरुवातीचे किती होते 900 आणि नंतरचे होते 350. पुढे आता सगळे एक्सपेन्सेस संपलेले आहेत. डायरेक्ट नेट प्रॉफिट नाही लिहायचं. काय करायचे, यांची टोटल घ्यायची असते. म्हणून यांची टोटल घेऊ, त्याला म्हणूयात आपण टोटल एक्सपेंडिचर. कुठून एक्सपेंडिचरचीच फक्त टोटल करायची. 18 1 हे परत 1200 2600 25 9000 3000 350 आणि हे सगळ्यांची बेरीज करायची. ही बेरीज केली तर ती 41,675. तुम्ही करा. प्रायरची करून पहा. 4,500 अधिक 300 375 750 50 750 आणि 900 यांची बेरीज करा. किती येते पहा, सांगा मला. तुम्ही पाहूनच लिहिताय म्हणून मी तुम्हाला विचारतोय किती येते पहा. करा कोणीतरी. आरती अंजली किती येते? सर कॅल्क्युलेट नाही येते, त्यावर नाही केली मी. बर, बाकीच्यांचा काय प्रॉब्लेम आहे निकिता? 7,625. 7,625. छान, व्हेरी गुड. 7,625 मुलांनी उत्तर दिलं, मला छान वाटलं. 7,625 एकदम बरोबर आहे. आणि शेवटचे किती येईल? सवय लागायला पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही करा. पूनम किती येते? दीपाली, वैशाली किती आली? 34,050. 34,050. एकदम व्हेरी गुड, छान. मुलांचा मला अभिमान वाटायला लागला. सोपं होतं. तुम्ही जरी नुसतं 41,675 मधून हे जरी वजा केले असते तरी आले असते. एवढी सगळ्यांची बेरीज करायची काही गरज नव्हती. पण ठीक आहे, चला चांगली सवय. आता काय करणार मी, ह्या टोटल एक्सपेंडिचर टोटल इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा करणार. मग वजा करू 1,05,000तून. हे वजा केल्यानंतर जे येते त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. मग 1,05,000 वजा 41,675 63,675. 325 325 नाही, कारण इथं 0 आहे. 63,325. छान. आणि सेम असंच करा. 15,000 वजा 7,625 करा. 7,375. बरोबर आहे, 7,375. आणि लास्टचे हे महत्वाचं आहे, आपल्याला हेच उत्तर कॅल्क्युलेट करायचं असतं. सांगा. 55,950. याच्यातून हे जरी वजा केले तरी तेवढीच येते. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट हा जो प्रॉफिट आहे ना 63,325 पैकी प्री इनकॉर्पोरेशन किती होता, तर तो होता 7,375. कंपनी स्थापनेच्या आधीचा किती होता 7,375 आणि कंपनी स्थापन झाल्यानंतरचा किती होता तर 55,950. सगळ्यात शेवटी एक म्हणायचं ग्रँड टोटल. आणि ग्रँड टोटल म्हणजे या दोघांची टोटल करून पाहिजे, ती एवढीच येते. ती जर वेगळी आली तर म्हणायचं आपण कुठेतरी चुकलेलो आहोत.
करून पहा. 7,625 अधिक 7,375 किती येतात? तर 15,000च येतात. करून पहा. 34,050 अधिक 55,950 यांची जरी बेरीज केली तर ती किती येईल? 90,000च येते. जर वेगळी आली तर समजायचं काहीतरी चूक झालेली आहे. येते का सगळ्यांची? हो सर. ओके. सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का? छोटाच प्रॉब्लेम असतो पण समजणं खूप गरजेचं आहे. सगळं काही कळलेलं आहे का? कोणता आयटम, कोणते रेशो कळला नसेल तर मला विचारा, मी सांगतो.